9 जर असतील तर जे काय पाठीमागं 5-20 आहे त्यांचे नेम ते लागू होतील. आतमध्ये मग किती मोकळे राहू द्या. चला सामना चालू. आता आलाय तो खतरनाक षटकार मारतो असा ऋषिकेश सुपेकर. आणि एक प्लेयर असे राऊंड राऊंड येत आहेत. पंचांना विचारून जावा. भरपूर लांब लांब खेळले जातात सचिन दादा फायटरचे खेळाडू. त्याच्यामुळं आणि आता ऋषिकेश आणि अनिकेत यांची जिगरी यारी. क्रिकेट थोडं काही नसतं. मारा दिलं की मारणारे आणि कॅच आलं की तो पण कॅच घालणारे. आणि हे बघा म्हणल्याप्रमाणे सांगितलं होतं ऋषिकेश सुपेकर झेलबाद. आमची आणि प्रजित आबाची मॅच राहिलेली आहे. आम्ही सिच्युएशन बघून आबाला बॅटिंग नाही तर बॉलिंग काय द्यायचं विचारून घेऊ शकतो. आबा जिंकला तरी मी आपल्याला आतून त्याला बोलू शकतो. कारण की आमची त्यांची आत्ताची अवस्था सेमच दिसते. चला फलंदाजी करणारी जो संघ आहे त्यांना 12वा खेळाडू इथे पाठवून द्यायचा आहे. आकाश हरपळे तुमच्यापर्यंत बॅटिंग येईल असं वाटत नाही. या चला तुम्हीच या. आणि आता आलाय तो अभिजित जगताप. अतिशय सामल्या आणि पाय लागलेला नाही. चला दुसरा मोठा झटका बसलाय. आकाश हरपळे टायटन्स या संघाचा उपकर्णधार ओंकार कांबळे आता आलाय. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. मला वाटतंय आता आकाश हरपळे यांच्यावर बॅटिंग येऊ शकते अशी थोडी अवस्था वाटते. या ठिकाणी महाकाल 11चे उपकर्णधार शुभम सुरवसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हो सुंदर अशी गोलंदाजी करतोय अनिकेत कांठे. बहुतेक या ठिकाणी नावाजला तसा गावाजला षटकार. लांब अतिशय लांब मारलेला ओंकार कांबळे. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा. 2 षटकार. थांबा बघू द्या. होता अनिकेत थोडं गारटलेल्या वातावरणामध्ये 6 मांडलं गेलं. बाळा तुझ्या एवढं शिक्षण असतं तर तो तिकडे नसता. तो कुठंतरी असता ला. चला आता आलाय तो अतिशय अनुभवी आणि चेहऱ्यावरती त्याचं अनुभव दिसतो असा गणेश. 6 धावा. पंच काय सांगतील ते ऐका. तुमचे प्लेयर नाही तर काय कमी प्लेयर असले पंच तुमचा निर्णय देऊन टाका.
चला पहिला चेंडू टाकतोय तो गणेश. लेफ्ट साइडच्या दिशेने मारलेला फटका, उत्कृष्ट असा फटका, चौकार. यानंतर होणारा उत्कृष्ट असा खतरनाक सामना बापू शेठ काळे सनरायझर्स विरुद्ध पृथ्वीराज खुटवाड चॅलेंजर्स. एक धाव, सुंदर अशी गोलंदाजी. काल जे पारडं होतं आज ते पलटी झालं. चला गणेशचा पुढचा चेंडू, सामना करतोय तो खतरनाक फलंदाज ओंकार. बाबलू परदेशी सुंदर असा फलंदाजी केली आज सुद्धा. या ठिकाणी आत्ताच सांगितलं होतं खतरनाक फलंदाजी करतो ओंकार. चला आता मी कॉमेंट्रीसाठी निमंत्रित करतोय बाबलू परदेशी, जयश्री महाकालचे संघ मालक. पुढचा चेंडू ओंकार कांबळे. मला वाटतंय त्यांनी गणेशला आज आकाशामध्ये बघायला लावायचं ठरवलेलं दिसतंय. खतरनाक फलंदाजी करतोय. परत बॉल दिसला नाही आमच्या अनिकेतला. चालतं कधीतरी धुक्याचं सावट, चौकार कधीतरी होता अनिकेत. हॅलो चौकार. या ठिकाणी उत्कृष्ट अशी दोन षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 31. आणि आता बड्डे बॉय आलेला आहे शुभम सुरवसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जयश्री महाकाल संघाचे उपकर्णधार. ते असेच भरपूर खेळाडू ब्रुसली सारखे बनवू अशी आमची शुभेच्छा. या ठिकाणी अनिकेत सारखे भरपूर खेळाडू या संघामध्ये आहेत. अर्ध ग्राउंड पळतात. मध्ये आधी अंधार येतात अनिकेतला मग दिसतच नाही. आताच्या 3 धावा. हॅलो पुढचा चेंडू चौकार. पुन्हा एकदा त्यात सावलीमध्ये बॉल आला त्यामुळे दिसला नाही. अनिकेतचं काही चुकत नाही. तो फोकसच असा तिरका आहे. त्यामुळे काका त्या दिसतात. अजून 5 फूट हाईट पाहिजे लाईटची. चला उत्कृष्ट अशी फलंदाजी करते आपल्या संघासाठी ओंकार कांबळे. या ठिकाणी लेफ्ट साइडच्या दिशेने कटवलेला 2 धावा.
हॅलो, या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने झेलबाद. आता मात्र आउट झालाय तो ओंकार. आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी खेळी करून गेलेला ओंकार कांबळे. आणि ज्यांनी मागील मॅच मध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला असा बबलू साठे. हॅलो, उठा इथून, चला. इथं बोलू नका, सगळा आवाज कव्हर होतो. हॅलो, चालू करा. सुंदर टोलवलेला चेंडू. आताच्या धावा किती? 2 धावा. सुंदर गोलंदाजी. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. सुंदर रनिंग. षटक संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 44. 3 ओव्हर 44 धावा. तीन ओव्हर 44. पंच सामना का थांबलाय? कोण ऐकत नसेल तर डायरेक्ट 5 रनाची पेनल्टी द्या. बॉलरचं नाव पारकिया उर्फ छोटा. बॉलरचं नाव काय? रणजित. मध्ये मात्र एका धावेवर समाधान. तुम्ही इथं काय बोलू नका बघ, आवाज येतो. चला चला पंच. सुंदर टोलेला चेंडू. षटकार. सुंदर षटकार. ऑलरेडी असा शॉट मारलेला षटकाराला. आणि आलेला आहे ते चंदननगरचे तस्कर आप्पा. अख्खं पुण्यावाला आमचं आहे. बॉल. चला चला चालू करा. एका धावेवर समाधान. रन आउट होण्याच्या चान्सेस पंचांनी अपील फेटाळलेले. पंच काय येते? हो 4 षटकाच्या समाप्तीनंतर
54 धावा. पॉवर प्ले घेतलेला आणि घ्यावाच लागेल. बॉलरचं नाव काय? 54. पहिल्या बॉलला 1 रन, दुसऱ्या बॉलला 6 रन, तिसऱ्या बॉलला 0, चौथ्या बॉलला 2 रन, पाचव्या बॉलला 0 आणि 6व्या बॉलला 1 रन. 10 रन आलेले. 44 होते आणि 10 म्हणजे 54. काही फेरबदल होणार नाही. ते बघ रे. हॅलो रन सांगू परत. साहेब 12 प्लेअर इथं पाठवून द्या. परत यात असं चालणार नाही. सामना चालू करून घ्या. चला सामना लवकर चालू करून घ्यायचा. पंच सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे. 4 षटकानंतर 54 धावा झालेल्या आहेत. डॉट चेंडू आणि हातावरलेला चेंडू खणखणीत असा षटकार. 6 धावा. बॉल चेक करून घ्यायचा अंपायर. चला परत एकदा फिल्डिंग त्यांची ड्रॉप झालेला आहे. 1 धाव आत्ताची. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. हा टोलवलेला चेंडू आणि ही विकेट. चार विकेट पडलेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅट्समनचे नाव सांगायचंय. कृपया फलंदाजाचं नाव सांगायचंय. विजय. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. तोरती अशी एक धाव घेतलेली आहे. आताची एक धाव 22. शेवटचा चेंडू.
हॅलो हॅलो हॅलो. आत्ताच्या धावा 3 धावा. तो विजय खाली आउट झालाय मला. अरे बबलू साठेने बॉल मारलेला. 3 धावा. आत्ताच्या चौथ्याला आउट झालाय गणेश सर. चौथ्याला आउट झालाय. खालचा आउट झालाय. बबलूने बॉल मारलेला आहे. आत्ताच्या 3 धावा. टोटल धावा झालेल्या आहेत. 5 षटकानंतर टोटल धावा झालेल्या आहेत. पासष्ट जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे. 65 झालेल्या जिंकण्यासाठी 66 धावा. चला फलंदाजी लवकर लावून घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय. आकाश हरपे. त्याला अंपायर सर. ओके ओके. मॅला उठू नका तिथं. हॅलो हॅलो अब्बा. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. 5 षटकानंतर 66 धावा. 66 टू विन आहे. गोलंदाजीसाठी कोण आलंय? कृपया 12वा खेळाडू इथे पाठवून द्यायचा आहे. आकाश हरपळे यांनी 12वा खेळाडू कृपया इथे पाठवून द्यायचा आहे. कोण आहे? प्रथम द्वितीय कोण आहे? चला गोलंदाजीसाठी आलाय ओंकार कांबळे. फलंदाजीसाठी स्ट्रायकर आहेत गणेश कामटे. खाली आहेत महेशजी पठारे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. बापूसाहेब काळे यांचे कर्णधार व पृथ्वीराज खुटोड यांचे कर्णधार कृपया टॉस साठी यायचंय. बापूसाहेब काळे यांचे कर्णधार अजय शेठ काळे आलेले आहेत आणि हाताला आलेले 6 रनासाठी शॉट. 6 धावा झालेले आहेत. चला गजेंद्र सर टॉस उडून घ्यायचा आहे. चला पृथ्वीराज खुटोड कर्णधार. तुमची झालं का जेवण? तुम्ही घ्या जेवण मग. आलेले आहेत कर्णधार कृपया टॉस उडून घ्यायचा आहे. यावर साईडला घ्या ना सर टॉस. सर साईडला घ्या. सुंदर अशी चोरटी धाव. 1 धाव. 7 धावा झालेल्या आहेत.
याचा काय उपयोग आहे का तिकडे जाऊ? आत्ता गेलं, आत्ता फिरलं ते होतं इकडेच. इकडे फिरवलं मी एकदा ते वॉटर लेवल. लवकर सांगायचंय. मी अंक्याला म्हणलं काय नाही तो म्हणला बरोबर आहे जाऊ दे. कृपया सामना चालू करून घ्यायचा आहे. लय खराब दिसतो कॅमेरा. ते इथलं 5K 6K काय असतं बघा ते 6,000 5,000 के काहीतरी दिसतं. कोणतं म्हणतात दीर्घावसा इथं बघा चेंडू. इथं असतं ते 5,000 के असतं काही. दीर्घावसा चेंडू. बापूसाहेब काळे टॉच जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय. स्मूथ गेम असतो का ते? हा खाली घ्या खाली. वाईट चेंडू. तीस 5,000 महेश यांनी तोलवलेला चेंडू कॅप मध्येच गेलेला आहे. चेंडू क्रमांक 4 धावा. हॅलो हॅलो 5 रनाची पेनल्टी बसलेली आहे. सहा धावा. महेश पठारे डॉट स्वरूपाचा चेंडू. एक षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 18. अठरा धावा झालेल्या आहेत. तसे 5 मायनस धावा 13 धावा. एक षटकानंतर झालेल्या आहेत 13 धावा. गोलंदाजी झालेले आहेत अभिजित जगताप. त्याला सामना चालू करून घ्यायचा पंच. अभिजित जगताप. गणेश यांनी टोलवलेला हा चेंडू. यावर धावा. उत्कृष्ट पद्धतीचे क्षेत्ररक्षण. 3 धावा काढलेल्या आहेत. बॅटिंग करते महेश पठारे.
चला चला टाइमपास करू नका सामना चालू करू द्या अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे व्हाईट स्वरूपाचा चेंडू उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला हा चेंडू नो बॉल पंचांचा इशारा नो बॉल आत्ताची पळून काढलेली 1 धाव आणि नोची 1 अशा 2 धावा चला आणि गेट सर बाहेर यायचे पटकन टोलवलेला हा चेंडू यावर 1 धाव थर्ड हंट थर्ड अंपायरचा इशारा आहे रनआउटसाठी विकेट आहे महत्वाची विकेट गेलेली आहे गणेश कामठे कर्णधार सचिन भाऊ हरपुळे संघाचे कर्णधार गणेश कामठे हे रनआउट स्वरूपाची विकेट पडलेली आहे त्यांची दोनच चेंडू झालेले आहेत गणेश यांची जागा भरून काढण्यासाठी अनिकेत कामठे संघाचे उपकर्णधार अभिजित यांनी टाकलेला चेंडू यावर महेश पटारे यांच्या खणखणीत असा षटकार महेश पठारे टॉप स्वरूपाचा चेंडू उत्कृष्ट पद्धतीचे अभिजित यांचे कमबॅक वाईट एक मिनिट सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे चार चेंडू झालेले आहेत नाही आत्ताचा वाईट नाहीये डॉट चेंडू महेश पठारे यांनी टोलवलेला चेंडू यावर 1 धाव पूर्ण चला सामना चालू करून द्यायचा आहे हा टोलवलेला चेंडू यावर 6 धावा
2 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 32 धावा. त्यांनी आपल्याला वायफायचं सौजन्य केलं असे मयूर कामठे, विशाल कामठे, ज्यांनी आपल्याला पाणी सौजन्य केले असे प्रमोद साळवे, बॉल सौजन्य केले असे सुहासजी मोरे, आमचे आधारस्तंभ माननीय श्री सागरजी कामटे व अतुलजी कामटे यांचे सहर्ष स्वागत. ओमकार कांबळे बॉलिंग साठी आलेले आहेत. ओमकार शेठ कांबळे, महाकाल संघाचे उपकर्णधार शुभमजी सुरसे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच वा हो बळा महेश पठार यांनी टोलवलेला हा चेंडू, यावर 1 धाव. सूरजजी कोकाटे उत्कृष्ट असे फलंदाज. वाईट स्वरूपाचा चेंडू, 1 धावांनी बॉल. उत्कृष्ट असा मारलेला चेंडू, यावर धावा पाहिजे 6 धावा. हॅलो 6 धावांनी गोवा. आणि त्यांनी हलक्या हाताने टोललेल्या चेंडू, याच्यावर 2 धावा. अतिशय विचारपूर्वक अशी बॅटिंग करतात संघाची उपकर्णधार आणि ते काम स्वरूपाचा चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी ओमकार यांची. परत एकदा हलक्या हाताने मारलेला चेंडू, याच्यावर 2 धावा. 2 धावा पूर. पाच चेंडू झालेले, 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. सागर शेठ कामटे यांना विनंती आहे, तुम्हाला स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 5 स्वरूपाचा चेंडू, 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 44 धावा. 2 षटकामध्ये करायच्या आहेत धावा त्या. 22 धावा करायच्या आहेत. 12 बॉल 22 धावा. सामना सगळे सामने असेच चालू आहे. 12 चेंडू 22 धावा. पॉवर प्ले घेतलेला आहे. फायर मायनस करू नये. तुमचा 12वा इथं प्लेअर आहे, त्याला विचारू शकता तुम्ही. सागर भाऊ कामटे
कृपया स्टेजवर येते सागर भाऊ कामटे. महेश पठारे गोलंदाजीसाठी आले. यश मोळ्याचंद गोलंदाजीसाठी आला. सामना करत महेश पठारे. बारा चेंडू 22 धावा. महेश पठारे पाच स्वरूपाचा चेंडू. महेश पठारे पुनश्च एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू. महेश पठारे परत एकदा डॉट गेलेला आहे. 3 चेंडू गेलेले आहेत. कृपया अपशब्द वापरू नये. आणि हा चौथाही चेंडू डॉट स्वरूपाचा. महेश पठारे यांनी टोलवलेला हा चेंडू. यावर धावा 6 धावा. सात चेंडू 16 धावाची गरज. महेश पठारे परत एकदा मारलेला चेंडू. महेश पठारे यांनी याच्यावर धावा पाहूया. 6 धावा. शेवटच्या 2 बॉलात 2 बॉल बाउंड्री रेषेच्या बाहेर पाडून 6 बॉल 10 धावांची गरज. 6 बॉल 10 धावा. खोरसिंगी गावचे उपसरपंच माननीय श्री प्रवीणदादा आरपडे यांचे सहर्ष स्वागत. गोलंदाजीसाठी आले ऋषिकेश सुपेकर. फलंदाजी करतील अनिकेत कामठे. संघाचे कर्णधार उपकर्णधार सामना खूप आनंदी चालू आहे. आणि गड्यांनी टोलवलेला चेंडू 2 धावा. क्या जोता यो 6 धावा. खूप लांब मारलेला शॉट. 4 बॉल 2 धावा. 4 चेंडू मध्ये 2 धावाची आवश्यकता आहे. टोलवलेला चेंडू यावर पुन्हा 2 धावा. अशा पद्धतीने सचिन हरपळे यांनी हा सामना जिंकलेला आहे. चला पृथ्वीराज खुटर या संघाने क्षेत्ररक्षण लावून द्यायचं.
त्याला मॅन ऑफ द मॅच अनिकेत कामठे. पृथ्वीराज कुटोड्यांनी कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण चालू क्षेत्ररक्षण लावून द्यायचे. पृथ्वीराज कुटवर चला चला साईड लावून बोला. चला